अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणू, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमैशामुखी बोलाविले, वेदमैशामुखी वदविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमैशामुखी बोलविले, वेदमैशामुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती. चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा, अविद्या मायेचा लागोने दिवारा. ऐसे जगदोद्धारे बोलाविले, ऐसे जगदोद्धारे बोलाविले. ऐसे जगदोद्धारे बोलाविले. नामा म्हणे यांनी तारिले पतित, नामा म्हणे यांनी तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमैशामुखी वदविले, वेदमैशामुखी वदविले. वेदमैशामुखी वदविले. आता अलंकापुरीचं एकच कडवं घेते. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदाम्भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं, पदाम्भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पंढरीनाथांना, निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना वंदन करूया, सादर वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या
हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आपण आता 6व्या-7व्या ओवीचा आस्वाद घेणार आहोत. कालपर्यंत वेगवेगळे दृष्टांत सांगितलेले आहेत की त्या 4 वाणी कशा लोप पावतात, तर त्याची उदाहरणं आपण काल पाहिलेली होती. 6वा झाला का व्हायचा आहे मला थोडंसं लक्षात येत नाही. 6वा आज घ्यायचा आहे माझ्या मते. काल 5पर्यंत झाले. हां, काल 5पर्यंत झाले होते. ते लोहाचं उदाहरण घेतलं होतं. मृते लोहे होती ते रसरूपे जिती, जळोन इंधने येती वन्ही वशे वन्ही दशे. म्हणजे वन्हीच्या अवस्थेत ही जळलेली जी लाकडं असतात किंवा जे इंधन असतं ते शिल्लक राहतं किंवा विस्तवाच्या अवस्थेला ते प्राप्त होतं. लोखंड जसं भट्टीत घातल्यानंतर त्याची एकतर 2 रूपं होतात. ते घनरूपानं तरी मृत होतं किंवा द्रवरूपाने ते शिल्लक राहतं. म्हणजे त्याच्या अवस्थेत बदल होतो, स्थित्यंतर होत असतं. किंवा कधीकधी भस्म पण होतं, म्हणजे या सगळ्या धातूंची भस्म पण करतात. ते एक उदाहरण दिलं होतं. आणि दुसरं दिलं होतं की इंधन जळल्यानंतर विस्तवाच्या अवस्थेला ते येत असतं. म्हणजेच काय होतं की निखाऱ्याच्या रूपानं जरी ते शिल्लक राहिलं तरी काहीतरी विशेष भावाला ही काष्ठ प्राप्त होत असतात. विशेष भावाला येण्याला ती काष्ठ कारणीभूत होतात. काष्ठच नसेल तर ते इंधन नसेलच तर काय होणार आहे. अग्नीचा संपर्क येऊनही काही उपयोगच नाही. त्याच्यासाठी काष्ठाची आवश्यकता असते. आणि म्हणून पहिलं जे स्वरूप आहे, स्थूल स्वरूप आहे, ते नष्ट होतं आणि सूक्ष्म रूपानं या गोष्टी शिल्लक राहतात असा निश्चय करायला पाहिजे. म्हणून आपण गीर्वाणवाणीतलं आणि अभंगातलंही पाहिलेलं होतं. आता आपण 6वी ओवी पाहणार आहोत. आता अजून एक दृष्टांत देत आहेत जो नेहमीचाच आहे, पण तो किती चपखलपणे सांगितलाय बघा. बघूया आता 6वा दृष्टांत म्हणजे 6वी ओवी. लवणंगे विरे परिस्वादे जळी उरे नीदमरोनी जागरे जीए निदे. लवणंगे विरे परिस्वादे जळी उरे नीदमरोनी जागरे जीए निदे. आता बघा, निद शब्द आपल्याला 3ऱ्या-4थ्यांदा आलेला आहे. निद म्हणजे काय आहे हो? निदचा अर्थ काय आला आहे? 3-4 ओव्यांमध्ये झाला आहे आत्तापर्यंत. कुणाला आठवते का निदचा अर्थ? हां, निदे म्हणजे निद्रा. बरोबर. आता निद्रा संपते आणि जागृती येते किंवा स्वप्न सप्त आणि जागृती येते. हे दृष्टांत सारखे सांगितलेले आहेत. आता इथे कशाचा दृष्टांत देत आहेत? 2 गोष्टी सांगितल्या. लवण म्हणजे मीठ. लवण अंगी विरे. आता लवण म्हणजे मीठ काय होतं, पण कशामध्ये विरे? परिस्वादे जळी उरे. जळामध्ये जेव्हा, म्हणून जळी लवण अंगे विरे असं आपण अन्वय घेऊया की त्या जळामध्ये लवण पूर्ण विरघळून जातं. परिस्वादे उरे. जरी ते पाण्यामध्ये मीठ विरघळलं तरी ते पूर्ण नष्ट होतं का हो? निघून जातं का? नाही. स्वादरूपानं ते शिल्लक राहतं. स्वाद येतो की नाही? जर आपण पाण्याची चव पाहिली, मागचा मी छांदोग्य उपनिषदातला हा दृष्टांत सांगितलेला होता की हे परब्रह्म कसं सगळ्यामध्ये मिसळून राहिलेलं आहे. तर त्या श्वेतकेतूला त्याचे वडील, अरुणी त्यांचं नाव आहे, आणि ते जेव्हा 12 वर्ष गुरुगृही राहून सगळं शिकून आला, वेदाध्ययन शिकून आला, आणि बरोबर हे जे आत्ताचे दृष्टांत आहेत ना, लोह वगैरे, हे सगळे त्यावेळेला झालेले आहेत बघा. तर ते विचारतात की अरे बाळा, तू शिकलास का सगळी विद्या? म्हणला हो शिकलो ना.
खूप छान झालं. आता सगळं 12 वर्ष मी शिकून आलो. मग तुला त्याच्याबद्दल सांगितलं का रे? त्याच्याबद्दल म्हणजे कुणाबद्दल? अरे ते जे महत्त्वाचं तत्त्व आहे या जगामध्ये ते. तो म्हणला मला नाही काही त्यातलं बद्दल, त्याबद्दल काहीच सांगितलं नाही गुरूंनी. अहो गुरूंनाच माहिती नसेल तर गुरु कुठलं सांगणार? हल्लीची मुलं तशीच बोलतात ना, आमच्या टीचरनाच माहिती नाही तर ते काय सांगणार. अगदी त्याच पद्धतीत तो श्वेतकेतू बोललेला आहे. मग गुरु त्याचे वडील म्हणतात ठीक आहे, मी तुला आता समजावून देतो. हे परब्रह्म परतत्व कसं आहे रे? तर हे बघ, आता ही सगळी उदाहरणं खरं नकोच द्यायला, पण तुम्हाला एकदा आठवणीसाठी द्यायची. बघ मला सांग, सोन्याचे काय काय करतात? अलंकार करतात, सोन्याच्या वस्तू करतात, सोन्याची भांडी करतात. राजाच्या घरी सोन्याची भांडी असायची की किंवा महाराज आपल्याला त्या ज्ञानदेवांच्या काय म्हणू आपण जी पूजा शिकलेलं आहे मानसपूजा, त्याच्यामध्ये सुवर्णाच्या ताटात सगळी पक्वान्न वाढली. म्हणजे सुवर्णाची ताटं पूर्वी असायची राजा राजवाड्यांकडे. तर हे सगळं असतं. मग त्याच्यामध्ये मुख्य काय असतं रे? तर तो म्हणतो सोनंच असतं. म्हणजे जरी भांडं असलं, अलंकार असला तरी मुख्य काय असतं त्याच्यात? सोनंच असतं. त्याची रूपं विविध असतात पण मूळ ते सोनंच असतं. असं ते पटवून देतात आणि त्यालाही ते पटतं. तसं हे विश्वामध्ये परमतत्व सगळं भरून राहिलेलं आहे. वेगवेगळ्या रूपात ते दिसतंय आपल्याला. मानवांच्या रूपात दिसते, भूतांच्या रूपात दिसते, झाडांच्या रूपात दिसते, पशुपक्ष्यांच्या रूपात आहे, वस्तूंच्या रूपात आहे. मग काय म्हणतात? तर लवणासाठी मी फक्त हा दृष्टांत पुन्हा सांगितला. असंच लोखंडाचं पण आहे, असं पितळ सगळ्या धातूंचं आहे, रुपयाचं पण आहे. तसं तरी म्हणतात समजलं का नाही? त्याला म्हणतात समजलं का रे आता? तो फार पक्का पोरगा आहे. तो म्हणतो नाही नाही नाही, मला काहीच कळलं नाही. मग थांब म्हणतात, तू असं कर, एक पेलाभर पाणी आणलं, एक चमचाभर मीठ आणलं मीठ, ते त्यात कालव मिसळ म्हणे, चमच्याने हलवलं. आता खालचा एक चमचा पिऊन बघ, तो म्हणतो लवणम. मधलं पिऊन बघ, लवणम. वरचं पिऊन बघ, लवणम. म्हणजे इथं जो दृष्टांत दिला आहे तो तिथं आता कसा लागू येते बघा, की ते लवण विरे जळे, जळामध्ये लवण विरून जातं, पण स्वादे उरे, परी स्वादे उरे. स्वाद म्हणजे त्याची चव मात्र उरते की नाही? डोळ्याला दिसत नाही आता, पण आता चवीला कळतं. तसं पुढचं हे निद्रेचं सांगितलेलं आहे त्यांनी. तत्वज्ञानाचे नाही निद मरोनी जागरे जी ये निदे. जी म्हणजे ज्याप्रमाणे, निद मरोनी जागरे. निद म्हणजे झोप, मरुनी म्हणजे पूर्ण नष्ट होते, ती मरून जाते, झोप मरून जाते. आणि तीच पुन्हा काय होते? जागरे म्हणजे जागरण, जागृतीत, जागेपणाच्या रूपाने ती जीये म्हणजे जिवंत होते. आणि निदे म्हणजे तिची जी झोप आहे, झोप ही आहे तीच तिचं कारण होते. म्हणजे झोपेमुळंच जागेपणी पुन्हा मनुष्य, जरी दिसत नसली ती झोप तरीसुद्धा जागेपणीसुद्धा ती झोप आपली सूक्ष्म रूपानं असतेच. म्हणजे तिचा आकार नष्ट होईल किंवा त्याचं वरवरचं रूप सगळं नष्ट होईल, पण कार्यरूपानं ती जिवंत असतेच. म्हणजे झोप ही जागृतीचं कारण आहे. झोपून उठल्यावरच जाग येते नाही का हो आपल्याला? जर झोप झालीच नाही तर माणसं उठतात का? आपण लहान मुलांचं बघतो, काही तरुणांचं बघतो, अगं झोपू दे ना, आता सुट्टी आहे ना, आता PLवर आलो आहे ना. अगदी 20-20 वर्षाच्या मुलांना आईला तोच उद्योग असतो. आणि मग ते अलारामही बंद करतात, सगळं बंद करतात, कारण ती झोप पूर्ण झालेली नसते. पण झोप हे त्या जागृतीचं कारण आहे, असं काही ज्ञानदेव आपल्याला सांगतात की निद मरोनी जागे जी निदे. म्हणजे ही झोप मरून पुन्हा तीच जागेपणाच्या रूपाने जिवंत होते. काय कल्पना केली हो! झोप मरून जाते आणि जागेपणाच्या रूपानं पुन्हा जिवंत होते. म्हणजे झोप ही जागृतीचं किंवा जागृतीचं कारण आहे आणि तिच्या कारणाचा आकार हा लुप्त झाला.
आता झोप ही झोपेच्या स्वरूपात राहिली नाही, पण कार्यरूपाने ती जिवंत असते, ती सुप्त असते. पुन्हा आपल्याला जसं मला ही ओवी वाचत असताना तो एक सुभाषित आठवत होतं, म्हणलं हेच सुभाषित बनवावं आपण. ते सुभाषित कसं आहे, सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम, म्हणजे सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं. न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम. नेहमीच माणसाला काही दुःख लाभत नाही आणि नेहमीच काही सुख लाभत नाही. आता काही लोक असे आहेत, आपल्याला काल परवा उदाहरण वाचलेलं आहे आपण, रावणाचा भाऊ कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, म्हणजे त्याची झोप ही पुढच्या 6 महिन्याच्या जागृतीचं कारण होती. तसं आपल्याला सुद्धा दिवसाकाठी प्रत्येकाचं एक ठरलेलं असतं. कोणी 6 तास झोपतात, कोणी 8 तास झोपतात, कोणी 10 तास झोपतात. पण झोपल्यानंतर पुन्हा आपण जागे होतो, म्हणजे जागृती हे जागृतीचं झोप ही कारण आहे, असं एवढंच सांगायचं. त्याप्रमाणे पुढचं आता पुढच्या ओवीत त्याप्रमाणे सांगणार की या ज्या 4 वाणी आहेत तर त्या कशा सुप्त अवस्थेत असतात. अज्ञान संपल्यानंतरही त्या लय पावतात. काल सांगितलं की त्या विरून जातात. त्याच्यासाठी हा दृष्टांत दिलेला. आता प्रत्येकजण हीच गोष्ट आपापल्या परीनं समजावून देतात. आता जोग महाराजांनी तुमच्याकडे असतील पुस्तकं तर त्यांनी अन्वय दिलेला असतो. ते सांगतात की जरी लवण जळी अंगे विरे परी जळी स्वाद उरे निंद, आता ते निंदच म्हणतात. निंद मरोनी जागरे निदे जिये, म्हणजे मीठ पाण्यात विरघळतं तरी त्याचा स्वाद रूपानं ते पाण्यात असतंच. निद्रा मरून जागृत अवस्था रूपाने निद्रा असते, म्हणजे निद्रेचा विकास जागृत अवस्था आहे. कारण निद्रेत जे संस्कार सूक्ष्म असतात ते जागृत अवस्थेत विकास करतात. पाहणं, निद्रावस्थेत सुद्धा आपले काही असे चालू असतात बरं का. उद्याची सगळी काय म्हणू आपण नियोजन, कार्याची सगळी पेरणी तेव्हाच चालू असते. आपल्याला कधी उठायचे, काय करायचे, कुणाला भेटायचे, कुणाला फोन करायचे, कुणाला निमंत्रणं द्यायची, जर काही कार्यक्रम असेल तर, घरात असेल तर काय आणायचे, कुणाकडं काय कामं करून घ्यायची, हे सगळं आपण जरी झोपलेलं असलो ना तरी ते चिंतन चालू असतं. आणि साखरे महाराज तेच सांगतात की मीठ पाण्यामध्ये जरी स्थूल रूपाने नष्ट झालं, दिसतं कडोळ्याला नाही दिसत, पण स्वादरूपाने राहतं. तशी निद्रा स्थूल रूपाने जरी नष्ट झाली तरी तिचं जे कार्य आहे जागृती, त्या जागृती रूपाने ती निद्राच जणू काही जिवंत होते. काय असा विचार कधीच ऐकलेला नव्हता कुठेच. आपली निद्रा हीच जागृती रूपाने जिवंत होते. म्हणजे बरोबर आहे, प्रलय सांगितलेले समर्थांनी सगळे प्रलय सांगितले, तुम्ही ऐकलेले. तर हा एक निद्रा हा एक प्रलयच असतो. रोजच्या जीवनात हा प्रलय होत असतो. आपण एक प्रकारे मरणच असतं ते, आणि पुन्हा सकाळी उठतो म्हणजे जिवंतच होतो. म्हणजे पुन्हा ती सृष्टी जशी निर्माण व्हावी मोठ्या प्रलयानंतर, तसा हा आपल्या दैनंदिन जीवनातला एक प्रलयच असतो. आणि गुलाबराव महाराजही तेच सांगतात की पाण्यात मीठ मिळालं तरी ते स्वादरूपानं राहतं, आणि निद्रा नाहीशी झाली तरी जागेपणानं ते जिवंत राहतं. आता गिरवाण सुंदर दिलंय बघा संस्कृतमध्ये सुद्धा. जले विधृत्य लवणम. आता आपल्याला म्हणता येत नाही, तर मी तुम्हाला जसे आपण गीतेचे अध्याय शिकवत होतो ना तसं सांगितलं असतं म्हणायला. म्हणजे त्या निमित्तानं संस्कृतचा पण एक संस्कार होतो आपल्यावर. पण तुम्ही आपल्या ठिकाणी म्हणा, मी सांगते तेव्हा तुम्हाला येईल म्हणायला. जले विधृत्य लवणम स्वादरूपेण शिष्यते. स्वादरूपेण शिष्यते. शिष्यते म्हणजे शिष्य असा अर्थ नाही घ्यायचा, अवशिष्यते म्हणजे उरते, तिथं उरते असा अर्थ घ्यायचा. जले विधृत्य लवणम, विधृत्य म्हणजे विराम पाहून किंवा विलय होऊन, विरघळून असा अर्थ घेऊन. पाण्यामध्ये लवण म्हणजे मीठ विरघळल्यानंतर ते स्वादरूपाने शिल्लक राहतं.
यथा जाग्रत स्वरूपेण गता निद्रावशिष्यते. यथा जाग्रत स्वरूपेण गता निद्रावशिष्यते. जसं जागृत अवस्थेच्या रूपानं निद्रा ही शिल्लक राहते असते. निद्रा जरी निघून गेली तरी ती जागृत अवस्थेच्या निमित्तानं किंवा तिच्या रूपानं शिल्लकच असते. आता अभंग स्वरूपानंदांनी छान लिहिलेले आहेत अमृतानुभवचे. किंवा जळा माझी विराले लवण, हे सुद्धा तुम्ही म्हणत जा असं मनातल्या मनात, म्हणजे मोठ्यांदा आपल्या आपल्या ठिकाणी म्हणा. किंवा जळा माझी विराले लवण, तरी क्षारपण उरे जैसे. तरी क्षारपण उरे जैसे. किंवा येते जाग झोप जरी लोपे. किंवा येते जाग झोप जरी लोपे. तरी सूक्ष्म रूपे राहे जैसी. तरी सूक्ष्म रूपे राहे जैसी. किती छान, म्हणजे तोच भाव पण त्या अभंगातून किती छान त्यांनी सांगितलेलं असतं. म्हणजे जळामध्ये जरी लवण विराले म्हणजे विरून गेलं तरी त्याचं क्षार पण तसंच्या तसं उरतं. आणि किंवा जाग येते आणि झोप जरी जाते तरी ती सूक्ष्म रूपानंच राहते. म्हणजे ती सूक्ष्म रूपानं झोपच जागेपणी असते. आणि मग बरोबर आपली दिवसभराची कार्य झाली, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या, रोजचा जो कार्यक्रम असेल तो उरकला की रात्र झाली की असं होतं, अरे कधी अंग टाकीन आणि आता उद्याची कामं करण्यासाठी मला पूर्ण विश्रांती घेईन. आणि ती रात्रही आपल्याला काय करते, झोप आल्यानंतर सगळा दिवसभराचा जो क्षीण असतो, जबाबदाऱ्या संपल्याचं एक समाधान असतं आणि मग जी शांत झोप लागली तर आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी उत्साह निर्माण होतो. आता डॉक्टर V.A. कुलकर्णी पण म्हणतात की मीठ स्वतः विरघळून जातं पण त्याची चव पाण्यातच राहते. किंवा निद्रा गेली तरी जागृतीच्या रूपाने अस्तित्वात असतेच. आता इतक्या जणांचं सांगितल्यावर तुम्ही तुमच्याजवळ जेव्हा ओवी असेल आणि तुमच्याकडं जरी एखादं पुस्तक असेल, अर्थ असेल, तर हे सगळे अर्थ तुम्हाला आठवतील. खरं म्हणजे प्रत्येकाने जेवढं लिहून घेता येईल तेवढं घ्यावं, पुन्हा त्याचं स्मरण करावं, चिंतन करावं. ज्ञानेश्वरीच्या वर्गात सारखं सांगतात की पुन्हा तुम्ही घरात आपले देव असतील, देवाला पुन्हा हे म्हणून आपण तर आणि रोज 2 मोजक्याच ओव्या घेतो. जे त्या 2 ओव्या पुन्हा तुम्ही एक 15 मिनटात त्या लिहून काढल्या, त्याचा थोडक्यात अर्थ लिहून काढला, त्यातला जो भाव आहे, आशय आहे आणि त्याच्यातनं आपण काय घ्यायचं, एवढं जर आपण लक्षात आणलं तर हा अमृतानुभव आपल्याला अनुभवता येईल. नुसतं आपलं एक रोज तासभर बसतोय, ताई सांगतायत, आपण ऐकतोय, एवढ्यावरच हे ठेवायचं नाही. तर त्याचं आपल्याला व्यवहारामध्ये, जीवनामध्ये हा अमृत अनुभव कसा घेता येईल त्याचा प्रयत्न करायचा. आणि डॉक्टर मानसीताई तसंच सांगतात की मिठाचे खडे विरघळले तरी चवीच्या खारट रूपात पाण्यात ते उरतंच. म्हणजे ते खडे उरतातच चवीच्या रूपानं. किंवा जागृतीला मारून जशी झोप उरते तशी. त्यांनी म्हणले जागृतीला मारून झोप, त्यांनी असा वेगळा घेतला त्याचा एक. आता वामनराव देशपांडेंचं काहींकडे पुस्तक आहे, त्यांनी असं सोप्या भाषेत त्यांची सांगण्याची पद्धत खूप छान आहे की मीठ पाण्यात विरघळतं तेव्हा मिठाचं मीठ पण पूर्णपणे नाश पावतं. एखादं म्हणेल कुठं आहे, लहान मुलं म्हणतात मग ते मीठ कुठं गेलं, खारट तर लागतंय पाणी, लहान मुलांना असे प्रश्न पडतात, मग ते मीठ कुठं गेलं. मग आपण म्हणतो ते पाण्यात विरघळून गेलं आणि मिठाची फक्त चव राहिली. तसा त्या मिठाचा गुणधर्म त्या पाण्यात स्वाद, काय म्हणू आपण, स्वादरूपानं, चवीच्या रूपानं शिल्लक राहतोच. किंवा असं म्हणूया की निद्रा संपली की आपल्याला जाग येते, परंतु या जागृत अवस्थेत निद्रा पुन्हा सूक्ष्म रूपात नांदतं. आत्ता म्हणलं तसं ती सूक्ष्म रूपात आहे, ती पूर्ण संपली का हो, नाही संपली. मग असं आहे का की एकदा निद्रावस्था संपून जाग आली की निद्रावस्था पुन्हा झडप घालणारच नाही. रोज आपण एकदा झोपलो की आता उद्या पुन्हा काही झोपेची गरज नाही असं कधीच होत नाही. काही जागरणं होतात, प्रवासानं होतात, कार्यामुळं होतात,
मग ती दुसऱ्या दिवशी लोक म्हणतात आम्ही त्याची भर काढतो म्हणे. मग आम्ही दुसऱ्या दिवशी दिवसभर झोपून राहतो. म्हणजेच ती निद्रा काही तुमची संपत नाही, ती सूक्ष्म रूपानं असतेच. मग सकाळी जाग आली की निद्रा संपली, स्वप्न संपली. पण ज्या निद्रेमुळे स्वप्न संपली किंवा ती निद्रा रात्र पडल्यावर पुन्हा येणारच आहे, भेटणारच आहे. म्हणजेच ती स्थूल रूपात जरी संपली तरी सूक्ष्म रूपात असतेच. जागृती हे झोपेचं दुसरं रूप आहे असं सांगतात. आपण जागे आहोत म्हणजे त्या झोपेचं काही आता संपलंच आपल्यावरचं पूर्ण हे असं नाही. तिचा अंमल अंतःकरणात असतोच, सूक्ष्म रूपानं असतोच. आता ही जी सगळी उदाहरणं दिली कालपासूनची, लोहाचं दिलं आणि कोण तर ती सगळी उदाहरणं आता शेवटच्या ओवीला म्हणजे त्या निर्णयापर्यंत येणार आहेत. ज्ञानदेव जे 4 आपण यांचं पाहिलं आहे की नाही, 4 वाणी, तर त्या 4 वाणींसाठी हे 4 दृष्टांत दिलेले आहेत. एक दुसरे यदी कुलकर्णी म्हणून आहे, त्यांनी एवढं सुंदर दिलेलं आहे. बघू वेळ झाला तर मी त्यातलं सांगेन, नाही तर उद्या सांगेन अजून, की वैखरीसाठी कोणता दृष्टांत हाच आहे, म्हणजे पहिला जो आहे तो. असे ओळीनंच त्यांनी एक एक दृष्टांत दिलेत, ह्या वाणीसाठी दिलेत. आता 7वी ओवी बघू, म्हणजे त्याच्याशी जुळवून घेता येईल. तेवी अविद्ये सवे चौघी वेचिती जीवे. आता त्या अगदी जीवे शब्द म्हणतात ना, जीव मारलं तसे तर तो शब्द वापरला आहे त्यांनी. तैसी अविद्ये सवे चौघी वेचिती जीवे, तत्वज्ञानाचे निनावे उठतीची या. तत्वज्ञानाचे निनावे उठतीची या. काय म्हणलंय? चौघी वेचिती जीवे. चौघी कोण हो? कालपासून सगळ्यांना माहिती आहे. आता 3 दिवसापासून 4 दिवसापासून चौघींचंच सगळं इथं चाललेलं आहे. चौघींची नावं सांगा आता. प्रत्येकाने एक एक सांगितलं तरी चालेल. हां, बरोबर. तर यात चौघी आहेत ना. हां, वैखरी. आमच्या नातीचं नाव आहे बरं का, वैखरी. आणि उद्या तिचा वाढदिवस आहे, त्यामुळे तिला आता सांगतेच बघ, तुझी रोज आम्ही आठवण काढतोय रोज. आणि सगळ्या जणी काढतोय, सगळ्या 30 जणी 40 जणी काढतोय आठवण तुझी रोज. तिला आता उद्या शुभेच्छा देते तुमच्या वतीनं सगळ्यांच्या. तर तेवी अविद्ये सवे. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, अविद्ये सवे म्हणजे अविद्ये बरोबर. चौघी वेचिती जीवे. या 4 जणी आहेत ना, ते आपला जीव वेचतात. म्हणजेच काय होतं, त्यांचा नाश होतो. जीवानिशी त्या नाहीशा झाल्या. जीवे म्हणजे जीवाबरोबर. जीव आपण त्या दिवशी पाहिलं भगवद्गीतेतल्या अध्यायासारखंच त्यांनी म्हटलेलं होतं की या आपले सगळे संस्कार घेऊन जातात सूक्ष्म रूपानं आणि त्याही नष्ट होतात अज्ञानाबरोबर. म्हणून त्यांनी म्हणले चौघी वेचिती जीवे, म्हणजे 4 जणी आपल्या जीवासह नष्ट होतात. पण पुढं काय म्हणलंय, पुढची ओळ महत्वाची बरं का. तत्वज्ञानाचे निनावे उठतीची या. जसं निद्रा जरी झोपली, आपलं संपली आणि जागृती आली तरी ती सूक्ष्म रूपानं पुन्हा राहतेच. मीठ जरी त्या पाण्यात विरघळलं तरी स्वादरूपानं राहतच. तसं जरी या 4 संपल्या, जीवानिशी संपल्या, तरीसुद्धा पुढं काय म्हणले, तत्वज्ञानाचे निनावे उठतीची या. तत्वज्ञानाच्या रूपानं, नावे म्हणजे काय, रूपाने. तत्वज्ञानाच्या रूपाने उठतीची या म्हणजे शिल्लक राहतात, पुन्हा उठतात त्या तत्वज्ञानाच्या रूपाने. कारण गुरूंनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, सोहम. ही जी सगळी वाक्य आहेत ती हळूहळू पुन्हा त्याला आठवायला लागतात. म्हणून अविद्येच्या नाशाबरोबर या 4 वाणी जीवानिशी नाहीशा होतात. अविद्या संपली की 4 वाणी संपल्या. तरी तत्वज्ञानाच्या रूपाने त्या पुन्हा उठतात. म्हणजे जशी निद्रा ही सुप्तावस्थेत आहे किंवा गुप्त रूपात आहे, सूक्ष्म रूपात आहे,
तशा या वाणीसुद्धा सूक्ष्म रूपात असतात, त्या पुन्हा उठतात. जो आता 6वी ओवी का आपण आत्ताच पाहिलेली आहे, 6वी ओवी जी पाहिली लवण अंगी विरे, तिचाच आधार घेऊन आता ही ओवी त्यांनी सांगितलेली. म्हणजे या अविद्येबरोबर या 4 जणी स्थूल रूपानं नष्ट होतात. मिठाचे खडे राहत नाहीत. आता हल्ली खडे मीठ पाहतच नाही कोणी. आम्ही आणतो मात्र भाजी आमटीला घालायला ते खडे मीठ वापरावं. आणि पूर्वी तर असं काळं काळं असायचं, म्हणजे ते जास्त नॅचरल असायचं. आता हल्ली सगळ्यावर संस्कार केल्यामुळं सगळी शुभ्रता आहे, पण त्याच्यातले जे काही घटक पूर्वी आपल्याला मिळत होते ते आता इथनं कमी मिळतात. जाऊ द्या, पण आता जे आहे ते आपण स्वीकारायचं काळानुसार. त्याप्रमाणे या अविद्येबरोबरच 4 जणी स्थूल रूपानं नष्ट झाल्या, तरी त्या वाणी तत्त्वज्ञानाच्या रूपानं उत्पन्न होतात. आता ते तत्त्वज्ञान कसं आहे, काय म्हणायचे म्हणजे याच्यातनं, तर भ्रांती आपल्याला सारखी आहे बघा. आत्तासुद्धा भ्रांतीमध्येच आहे मनुष्य. नेमकं काय, हे खरं की ते खरं. एखाद्याला सांगितलं हे सगळं झूट आहे, तर तो म्हणाल मग जगायचं कशाला, मग कामं कशाला करायची. लहान पोरांना जर आपण सांगितलं हे सगळं खोटं आहे, तर ते म्हणतील मग आम्हाला अभ्यासच करायला नको. अभ्यास करून काय उपयोग आहे, डिग्री घेऊन काय करायचं आहे, नोकरी करून काय करायचं आहे. त्या 2 माणसांचा एकदा संवाद मध्यंतरी ऐकला होता, लक्षात असेल तर. एक विद्वान मनुष्य असाच वनातनं फिरत असतो आणि तिथे एक अज्ञानी मनुष्य म्हणा की एक मनुष्य गाढ झोपला होता झाडाखाली. इतका छान झोपलेला होता आणि हा जेव्हा वनातनं जात होतो त्याला तर तो ठेच काढला आणि बघतो तर हा माणूस झोपलाय. म्हणे असा काय वाटेत झोपलायस रे रस्त्यावर. तो म्हणला आता इथं रस्ता काय आणि काय काय, वनामध्ये सगळं सारखं. म्हणे उठ जरा कामाला लाग. म्हणे काय करतोस. काय नाही म्हणे, मी असाच रोज इकडं तिकडं फिरत असतो, काय मिळतील ते म्हणजे वाटेल ते करतो, नाहीतर आपला झोपून राहतो. तर म्हणे असं झोपून कशाला राहतोस. मग काय कर, रोज उठत जा लवकर, काहीतरी कामं करत जा, काहीतरी धंदा कर. मग काय होईल, मग तुला पैसे मिळतील. मग पैसे मिळाल्यावर काय होईल, मग तू छान घर बांधशील. बरं मग काय होईल, मग तू काही लग्न करशील. बरं ठीक आहे, मग काय होईल, मग तुला मुलं वगैरे होतील. बरं ठीक आहे, मग नंतर काय होईल, मग सगळं तुला घरात सगळं छान सुसंपन्न राहशील. मग छान खायला मिळेल, प्यायला मिळेल. मग काय होईल, मग तुला शांत झोप लागेल. शेवटचं वाक्य अंडरलाईन आहे. तो म्हणतो मग तुला शांत झोप लागेल, त्याच्यासाठी एवढा हटापिटा मी करू. त्यापेक्षा मी आत्ताच शांत झोपतोय, मग कशाला बाकी एवढं सगळं करत बसू. असंच तो आळशी मनुष्यालाही अशीच गोष्ट पूर्वी लहानपणी ऐकलेली होती, की तो एवढंच सांगायचं. डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर विचारतात काय होतंय तुला. काही नाही म्हणतो, झोपेतनं उठलं की भूक लागते आणि जेवण केलं की परत झोप येते. म्हणजे एवढंच मी करतो, याच्यावरच मला उपाय आहेत सांगा. म्हणजे ह्या झोपेचं आणि जागृतीचं आणि याचं किती सख्य आहे, या व्यवहारातल्या अशा छोट्या छोट्या किस्स्यामधून पण आपल्या लक्षात येतं. तशीच ह्या अविद्येबरोबर या 4 जरी त्या 4 जरी नष्ट झाल्या स्थूल रूपानं, तरी त्या वाणी तत्त्वज्ञानाच्या रूपानं कशा राहतात ते आपल्याला बघायचे. आता मी असं एकदम आठवल्या त्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या होत्या. मध्यंतरी वाचलं आणि इतकं हसू यायला लागलं मला, की तो म्हणतो मग काय एवढं उद्योग करण्यापेक्षा मी आत्ता शांत झोपतोच आहे ना. तर जेव्हा जीवरूपानं आहे हा जीव आपल्या शरीरामध्ये आणि विसरून गेलाय मी परब्रह्म आहे ते, तेव्हा तो सारखा म्हणतो मी देही आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी हे पाप केलं किंवा मी हे पुण्य केलं. म्हणजे याचं सतत आपल्या ठिकाणी भान असतं आणि असाच व्यवहार मनुष्य करत असतो. आपण प्रत्येकजण तसाच करतो. एखादं म्हणेल काय हो दिवसभरात काय, हो मग आम्ही दासबोध वाचतो, आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो, आम्ही अमृतानुभव वाचतो, सकाळी काय 4 माळा करतो किंवा 1 माळ करतो, देवाला जातो, काकड आरती म्हणतो आणि काही स्तोत्र म्हणतो, भगवद्गीते. आता उद्या एकादशी आहे, एकादशीला सगळी गीतेचं पारायण करतो. हे सगळं जरी केलं तरीसुद्धा मी करतो हे आले ना. म्हणजे त्यातला जो अहमपणा आहे तो आपल्यामध्ये सतत जागरूक असतो आणि म्हणून हा सगळा व्यवहार तशा अर्थानं अज्ञानानंच होत असतो.
पण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा लोक काय म्हणतात, अहो भगवंतानी हे केलं. काही जण बघा कोणतरी हे कुणी केलं, रामाने केलं, हे कुणी केलं, रामाने केलं, हे कुणी केलं, रामाने केलं. म्हणजे मी केलं असं तू म्हणायचंच नाही अजिबात. इतकं वरपर्यंत एकदा पोहोचलं पाहिजे की मी काहीच करत नाही, सगळं राम करतो. राम करता, रामदाता, सगळं जे काही आहे तो राम. राम म्हणा, कृष्ण म्हणा, जे काही तुम्ही परमात्मा म्हणा, सगळं तो करतोय, तो करून घेतोय. त्यामुळे आपण नाहीच खरंच. आणि बघा तुम्ही त्या रामाच्या ह्याच्यातला पहिला जो राजा आहे त्याला सुदक्षिणा राणी आहे आणि त्याला पुत्र नाही, म्हणून तो वसिष्ठांच्या नंदिनीची सेवा करतो. आणि ज्या वेळेला ती नंदिनीच त्याची परीक्षा घेते त्यावेळेला काय होतो, तो डोळ्यात जसं आपण म्हणतो ना, डोळ्यात तेल घालून सतत त्या नंदिनीकडे लक्ष द्यायचं. ती चालली तर तो चालायचा, ती बसली तर तो बसायचा, ती पाणी प्याली तर हा पाणी प्यायचा, तिनं चारा खाल्ला तर हा काहीतरी जेवण करायचं, ती झोपली तर हा शांत बसायचा, तिच्याकडे लक्ष द्यायचं. इतकं लक्ष देत असतो. पण एक दिवशी नकळत काय होतं, हिमालयातलं इतकं सृष्टी सौंदर्य छान असतं की क्षणभर त्या सृष्टी सौंदर्यामध्ये रमतो, डोळे भरून त्याच्यात पाहत राहतो आणि क्षणभर विसरलं. तेवढ्यात काय झालं ही सांगितलेली मागे गोष्ट. तेवढ्यात त्या गाईचा हंबरडा ऐकू येतो आणि तिच्या अंगावर एका सिंहानं झडप घातलेली असते. मग इतका तो एकदम म्हणजे एकदम सावध उठून पाहतो तर काय, मग आता त्या गाईला सिंहानं झडप घातली आहे गाईवर. आता गाय काही वाचणार नाही म्हणून तो पटकन आपल्या हातामध्ये त्याच्या धनुष्यबाण असतंच, ते असं सज्ज करायला लागतो. तो बाण काढायला लागला भात्यातनं आणि धनुष्य सज्ज करतोय. तर हात कुठे, मला एवढ्यासाठी सांगायचं आहे की आपण काही करू शकत नाही. ती भगवंताचीच किंवा त्या हिचीच, गाईची, गोमातेचीच सगळी माया होती. त्यामुळं त्याचा हात इथेच जखडला गेला. दिलीप राजा ज्यानं इतकी युद्ध केलेली असतात, इतक्या ठिकाणी विजय मिळवलेला असतो, पण साध्या त्या सिंहाला मारायला एक बाण काही त्याच्याकडनं असा निघू शकत नाही. म्हणजे जोर दिलीप राजा म्हणत असेल की मी आयुष्यभर एवढी युद्ध केली, माझ्या हातून एवढे सगळे हे झाले, त्या दिलीप राजाला एका सिंहाला मारता येणं म्हणजे आपण जे म्हणतो मी केलं, आपल्यासुद्धा आयुष्यात असा एखादा क्षण येतो की त्या क्षणी आपण हतबल असतो. आणि जर भगवंताची आठवण ठेवली, भगवंताचं स्मरण केलं. आता त्या शिवपुराणात सारखे ते महाराज सांगत होते की तुम्ही फक्त एवढं करा, शिवाची आठवण ठेवा, शिव करतोय असं समजा. तर आता कुठलाही देव मनामध्ये आपल्या जो आराध्य दैवत असेल ते, पण ते जर ठेवलं तरच हा जीव जो आहे हा या जीवदशेतनं मुक्त होणार आहे. पण म्हणून इथं म्हणलं की जीवासारखा मी देही आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पुण्यवान आहे, मी पाप, माझ्या हातनं नकळत पाप घडले, कबूल करतात. पण जे सज्जन लोक असतात, साधू असतात, ते नकळत काही झालं असेल तर ते कबूल करतात. आणि सामान्य माणसाच्या त्याच्यात तो फरक असतो. आणि मग ज्ञान झाल्यावर त्याच्या लक्षात येतं की मी सच्चिदानंद परब्रह्म आहे, मी ब्रह्मरूप आहे, असा जेव्हा त्याला व्यवहार होतो, हे जेव्हा त्याला समजतं, मग ते ज्ञान झाल्यानंतर, मी ब्रह्मरूप आहे असं समजल्यानंतर हे सगळे व्यवहार संपतात. आणि हे अविद्येमुळं घडणारे आहेत. म्हणून त्या अविद्येमुळं घडणाऱ्या ह्याच्या काल आपण पाहिलं बद्ध आणि मुमुक्षूतला फरक. तर एकदा तो ज्ञानी अवस्थामध्ये आल्यानंतर, मुमुक्षू रूपात आल्यानंतर या वाणींचं कार्य वेगळ्या प्रकारे चालतं. म्हणून गिर्वाण अनुभवामृतामध्ये सांगतायत, तथैवा विद्यया सार्धम तथा एव अविद्यया सार्धम. तो संधी आहे.
तथैवा विद्यया सार्धं चतस्रस्त्यक्तजीविताः. चतस्रः म्हणजे 4, स्त्रीलिंगी शब्द आहे बरं का चतस्र हा. 4 विद्या, आपले 4 हे वाणी, कारण चतस्र हा विद्या पण म्हणलं जातं. पण इथे त्यक्तजीविता हा, त्यांनी आपलं जीवन त्यक्त केलं, काढून टाकलं, संपवलं. पण तत्त्वज्ञानस्य नामना, तत्त्वज्ञानस्य नामना म्हणजे तत्त्वज्ञानाच्या नावानं या व्युतिष्ठती स्वयं पुनः. या म्हणजे ज्या, व्युतिष्ठती म्हणजे पुन्हा उभ्या राहतात किंवा उद्या पुन्हा जाग्या होतात. स्वयं पुनः स्वतःच पुन्हा जाग्या होतात. म्हणजेच काय की या 4 अविद्येसह, 4 म्हणजे 4 वाणी अविद्येसह जीवानिशी नाहीशा होतात, पण तत्त्वज्ञानाच्या रूपाला त्या परत उठतातच. जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, तत्त्वज्ञान होतं की मीच ते आहे, तेच ते तत्त्व आणि मी यात फरक नाही. म्हणून स्वरूपानंद म्हणतात, अविद्येच्या संगे तैशाचारी वाणी, अविद्येच्या संगे तैशाचारी वाणी. जातिहार पोनी स्थूल रूपे, जातिहार पोनी स्थूल रूपे. तरी सूक्ष्मपणे राहती जिवंत, तरी स्थूल सूक्ष्मपणे राहती जिवंत. बोध मिरवित अहम ब्रह्म. अहम ब्रह्म म्हणजे तिथे तो अहम येतोय, म्हणून तिथे जिवंत आहे असं म्हटलं जातं. बोध मिरवित, बोध म्हणजे ज्ञान, ज्ञान मिरवतायत. अहम ब्रह्म म्हणजे भ्रमासह या 4 वाणी काय करतात, आपले प्राण गमावतात आणि पुन्हा तत्त्वज्ञानाच्या रूपानं किंवा तत्त्वज्ञानाच्या नावानं पुन्हा उठून बसतात. आता खंदारकर महाराजांचे छान आहे, थोडक्यात ते सांगतात की अविद्येबरोबरच मुक्ताच्याही 4 वाणी जीवाने मरतात. काल आपल्याला फरक सांगितला आहे बद्ध आणि मुक्त. तर अविद्येबरोबरच मुक्त जो झालेला आहे त्याच्यासुद्धा 4 वाणी जीवरूपानं मरतात, निर्जीव होतात. पण श्री गुरु हा आणि मुक्त शिष्य या दोघांच्या वाणीपैकी श्री गुरूंच्या वाणी मृतावस्थेतच राहतात, त्या पुन्हा जिवंत होत नाहीत. आणि मुक्ताच्या वाणी मात्र तत्त्वज्ञानाच्या नावानं पुन्हा जिवंत होतात आणि एकदम उठून उभ्याच राहतात. त्या कशा जिवंत होतात आणि कशा उभ्या राहतात किंवा त्यांची कशी अवस्था असते हे आपल्याला पुढच्या ओवीत बघायचे. ते आपण उद्या 8व्या ओवीत बघूया. समजल्या का ह्या दोन्ही ओव्यांचा अर्थ आणि हे? हो ताई, हो. चल, काय म्हणाल्या? खूप वेगळी वेगळी माहिती सांगते म्हटलं. हो ना, आपल्याला इतकं सहजासहजी काही कळलेलं नव्हतं कधी, पण त्यांनी आणि ज्ञानदेवांनी एवढे सूक्ष्मपणे सगळं सांगितलेलं आहे, ते त्यांनी अनुभवलंय. म्हणून आता आपल्याला त्या अनुभवापर्यंत जायचंय. आपली अशीच अवस्था होते ना, त्या बद्धासारखीच अवस्था आहे आपली. पण आपण हळूहळू आपण मुक्तावस्थेत किंवा मुमुक्षूची वाटचाल करतो आहोत. आज म्हणायचं आहे का कोणाला इदम उपकर्तुम? काल कोणी म्हणलं होतं? पूर्ण म्हणायचं असेल तर म्हणा, नाही तर मग मी म्हणणार. इदम उपकर्तुम भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं
सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेशोनु म्हणणार आहे. ज्ञानेशोनुभवामृतं व्यरचयच ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आरती म्हणणार आहे कोण? हा मी म्हणते. हा हा म्हणा म्हणा. आरती गणराजा कैवल्य पूजा रूपिती दासुत आरती ज्ञानराजा लोकाले जोगी अवतार पांडुरंग अवतुले ज्ञानी आरती राजा सोनू काते गोपी कानारी नारद तुंदरतो सतसवना आरती राजा प्रगट पुस्तके प्रकट समाजनाथ प्रगटे पंढरीनाथ भगवान की जय.